नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. आमच्या साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. किडनी, मूत्राशय आणि प्रोस्टेट कॅन्सरग्रस्तांना नवसंजीवनी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत सांगलीच्या उषक्काल अभिनव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मानद संचालक, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार व शस्त्रक्रियेत प्रवीण असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे यूरो ऑन्कोलॉजिस्ट सर्जन डॉक्टर मकरंद खोचीकर. डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओत. नमस्कार. सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. मिरजेत MS शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर खोचीकर यांनी इंग्लंडच्या बेडफोर्ड हॉस्पिटलमध्ये यूरोलॉजिस्ट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर बेडफोर्ड हॉस्पिटल तसंच इन्स्टिट्यूट ऑफ यूरोलॉजीमध्ये प्रगत सर्जरीचा अनुभव डॉक्टर मकरंद यांना आहे. तसंच मूत्राशयाच्या कर्करोगावरील BTA टेस्टवर त्यांनी केलेल्या संशोधनावर आधारित प्रबंधाला लंडनमध्ये लंडनचं जे विद्यापीठ आहे त्या लंडन विद्यापीठतर्फे गौरवण्यात आलेलं आहे. मूत्राशयाच्या कर्करोगामध्ये मूत्राशय काढून लहान आतड्यापासून नवीन मूत्राशय बनवणं, तसंच अंडाशयाच्या म्हणजेच अँड्रिनल ग्रंथीच्या सगळ्या कर्करोगावर गुंतागुंतीच्या ज्या सर्जरीज आहेत, तसंच या कर्करोगाच्या सर्जरीज आहेत, यासाठी डॉक्टर मकरंद खोचीकर या सगळ्या सर्जरी करण्यात डॉक्टर खोचीकर यांचा हातखंडा आहे आणि त्यासाठी ते नावाजले जातात. कॅन्सरमधील, कर्करोगामधील अनेक मार्गदर्शक तत्त्व ठरवण्यात डॉक्टर मकरंद खोचीकर यांचा परिपूर्ण असा सहभाग आहे. तसंच आंतरराष्ट्रीय TNM स्टेजिंगच्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. प्रोस्टेट कॅन्सरसाठी अत्याधुनिक शस्त्रक्रिया, रेडिकल प्रोस्टेक्टोटॉमी तसंच ब्लॅडर कॅन्सर यांच्या तत्त्वप्रणाली असो किंवा मग आंतरराष्ट्रीय नियमावली करण्यात डॉक्टरांचा विशेष असा सहभाग आहे. यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर तसंच काउन्सिल मेंबर, कन्व्हेनर ऑफ यूरोलॉजिकल ऑन्कोलॉजी सोसायटी, बोर्ड ऑफ एज्युकेशन या पदावर ते होते. 2013 साली आंतरराष्ट्रीय परिषदेवर SIUचे भारताचं प्रतिनिधित्व जे आहे ते डॉक्टर खोचीकर यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या यूरोलॉजिकल कॅन्सर्स या विषयातील अनेक पुस्तकं जी आहेत जी त्यांनी लिहिली आहेत ती आता प्रकाशन मार्गावर सुद्धा आहेत. इथे एक आठवण मी आमच्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांना करून देऊ इच्छिते, ती अशी की डॉक्टर मकरंद खोचीकर हे तेच डॉक्टर आहेत ज्यांनी 115 वर्षाच्या वृद्धांना प्रोस्टेट ग्रंथीच्या आजारातून सही सलामत बाहेर काढलं होतं, त्यांना वाचवलं होतं आणि त्याविषयीची बातमी जी आहे आम्ही साम टीव्हीवर दाखवली होती आणि डॉक्टरांनी केलेला हा चमत्कार वैद्यकीय इतिहासात स्वर्णाक्षरात कोरला गेलेला आहे. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात यूरोलॉजिकल कॅन्सरविषयी आणि त्यात आलेल्या आधुनिक उपचार पद्धतींविषयी. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की यूरोलॉजिकल कॅन्सरमध्ये नक्की कुठल्या कुठल्या अवयवांचा अंतर्भाव असतो. डॉक्टर, नक्की कुठल्या कुठल्या अवयवांचा समावेश असतो? धन्यवाद. सर्वात प्रथम या कार्यक्रमाला जे काही आपण नाव दिलं आहे की संजीवनी, नवसंजीवनी. यूरोलॉजिकल कॅन्सर्स म्हणजे किडनी, मूत्राशय, किडनीची वाहक नलिका युरेटर, मूत्राशय, प्रोस्टेट ग्रंथी, इंद्रियाचा भाग, हा यूरोलॉजिकल ऑर्गन्समध्ये अंतर्भाव असतो. यातल्या प्रत्येक अवयवाला कॅन्सरचा आजार होऊ शकतो. या आजाराच्या ट्रीटमेंटमध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये खूप नवीन नवीन शोध झालेले आहेत, नवीन नवीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि त्यामुळे सक्सेस रेट जे आपण म्हणतो ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला अचीव करता येतं. आणि या लोकांना या नवीन नवीन ट्रीटमेंट प्रणालीमुळे नवीन संजीवनी मिळते असं मला वाटतंय. म्हणून हे आपलं शीर्षक आहे नवसंजीवनी. मला असं म्हणायचं आहे की येस, इट इज कॅन्सर बट वी हॅव अन आन्सर. यूरोलॉजीमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे किडनी असते, युरेटर असतं, मूत्राशय असतं आणि हे पुरुषांच्या मध्ये असलेले हे अवयव आहेत. तर याच्यामध्ये जेव्हा किडनीमध्ये कर्करोग होतो त्याला आपण किडनी कॅन्सर म्हणतो, मूत्राशयामध्ये होतो त्याला ब्लॅडर कॅन्सर म्हणतो, प्रोस्टेटमध्ये असेल तर प्रोस्टेट कॅन्सर. या सगळ्या अवयवांच्या कॅन्सर्सना आपण यूरोलॉजिकल कॅन्सर्स म्हणतो. किडनी कॅन्सरची लक्षणं काय आहेत आणि त्यावर उपाययोजना कोणकोणत्या आहेत? किडनी कॅन्सरचं मुख्य लक्षण म्हणजे लघवीतून रक्त जाणे, पोटामध्ये काही वेळा दुखणे, काही वेळा जर गाठ खूप दिवस असेल पोटामध्ये तर पेशंटला किंवा त्याच्या नातेवाईकांना लक्षात येतं की पोटामध्ये काही गाठ आहे. पण आपला आता भारतसुद्धा खूप प्रगत आहे, खूप अत्याधुनिक
आपल्या हेल्थ चेकअप्समध्ये किंवा रुटीन हेल्थ चेकअपमध्ये जेव्हा आपण सोनोग्राफी करतो तेव्हा सोनोग्राफीमध्ये अत्यंत सौम्य स्वरूपाचे किडनी कॅन्सरसुद्धा आपल्याला सापडू शकतात. तुम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं तर हे जर बघितलं तुम्ही काही दशकापूर्वी किंवा एक 10-15 वर्षापूर्वी आम्ही खूप असे मोठेच्या मोठे असे किडनी ट्युमर्स आम्ही बघायचो. लक्षणं पोटात दुखणं, रक्तस्राव होणं, रक्ताच्या गाठी जाणं. पण मी म्हटल्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट असायची किडनीचा भाग पूर्ण काढून टाकणे. कॅन्सर म्हटलं की आपण म्हणतो तो अवयव पूर्ण काढून टाकावा लागतो आणि ती ट्रीटमेंट पूर्वी आपल्याला करायला लागायची. त्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला आणखी चॅलेंजेस होती म्हणजे त्या किडनी कॅन्सरमध्ये काही वेळा रक्तवाहिनीच्या गुठळ्या तयार होतात, त्या हृदयापर्यंत जातात आणि अशा शस्त्रक्रिया ही जी दाखवली इथे ही पण खूप चॅलेंजिंग असायची. पण आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला खूप छोट्या छोट्या कॅन्सरच्या गाठी पण सापडतात आणि त्यासाठी आपण काही नवसंजीवनी देऊ शकतो या लोकांना. किडनी वाचवून आपण त्या कॅन्सरवर उपचार करू शकतो का? नक्कीच. श्रोत्यांना मला सांगायला आनंद होतो की गेल्या 2 दशकापासून आम्ही ही शस्त्रक्रिया जी काही आम्ही वापरतो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं आपल्याला ज्या 2 किडनी आहेत, ही उजवी किडनी आणि डावी किडनी, तर उजव्या किडनीमध्ये एक छोटासा ट्यूमर आपल्याला दिसतो. तर तो ट्यूमर आपण काढून किडनी आपण वाचवू शकतो आणि अशा पद्धती शस्त्रक्रिया केवळ शक्य आहे. आणि तुम्हाला उदाहरण जर दाखवायचं झालं तर या रुग्णाला शस्त्रक्रिया करता आली, किडनीचा पूर्ण भाग आपल्याला वाचवता आला आणि ही शस्त्रक्रियेची काही प्रात्यक्षिकं आहेत. असं करताना त्याला खूप आपल्याला स्किल लागतं, एक्सपिरियन्स लागतो, अनुभव लागतो, चांगलं टर्शरी केअर सेंटर लागतं आणि करताना आपण किडनीचा रक्तपुरवठा तात्पुरता थांबवतो. किडनी बर्फामध्ये ती थोडीशी ठेवली जाते आणि तुम्ही जर बघितलं तर किडनीचा सोर्स कॅन्सरचा भाग निघालाय आणि किडनी पण अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण वाचवली आहे. आणि मी तुम्हाला प्रूफ सांगतो 10 वर्षानंतर ह्या पेशंटचा जेव्हा एक्सरे केला जातो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ती किडनी पूर्णच्या पूर्ण नॉर्मल आहे. जेव्हा हे निदान केलं जातं किडनी कॅन्सरचं, जेव्हा रुग्ण तुमच्याकडे येतो तेव्हा निदान आणि उपचार यात काही ॲडव्हान्समेंट किंवा आधुनिक तपासण्यांच्या पद्धती आपण म्हणूया काही आल्यात का? तपासण्यांच्या पद्धतीमध्ये फारशी काही नवीन डेव्हलपमेंट नाही आहे, कारण CT स्कॅन, MRI हे थोडे स्टँडर्ड आहेत. आता आपण 3D प्रिंटिंग म्हणतो किंवा 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी म्हणतो, त्यांनी ही किडनीची पूर्ण रचना आपल्याला व्यवस्थित दिसू शकते. किडनीचा रक्तपुरवठा कुठे आहे, किडनीचा कुठला भाग आपल्याला काढावा लागेल, कुठला भाग वाचवायला लागेल, हे त्याच्यातली डेव्हलपमेंट आहे. अच्छा. शस्त्रक्रियेची डेव्हलपमेंट मी तुम्हाला सांगितली. काही वेळा हा किडनी कॅन्सर जर शरीरामध्ये पसरला असेल तर 5 ते 10 वर्षापूर्वी आपल्याकडे त्याला कुठलीही ट्रीटमेंट नव्हती. पण आता नवीन इम्युनोथेरपी म्हणतो, इम्युनो ऑन्कॉलॉजी म्हणतो, टायरोसिन कायनेज इनिबिटर म्हणतो, अशा औषधांनी सुद्धा या लोकांचं आयुष्यमान आपल्याला वाढवता येतं. लहान मुलांच्या किडनी कॅन्सरमध्ये म्हणजे लहान मुलांना होऊ शकतो का, मुळात मला हे विचारायचं आहे. प्रश्न अत्यंत चांगला आहे. लहान मुलांच्यामध्ये कुठलंही शारीरिक व्यंग असेल सुद्धा पालक खूप धास्तावतात आणि जेव्हा लहान मुलांच्यामध्ये जेव्हा एखाद्या कॅन्सरची एखादी शक्यता असते, जेव्हा आपण स्कॅनिंग करतो तेव्हा त्याच्यामध्ये जर लक्षात आलं की किडनीमध्ये जर कॅन्सर असेल तर त्या कॅन्सरला विल्म्स ट्यूमर असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये लहान मुलांचा वयोगट असतो 2 ते 5, पण पालकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कृपया घाबरून जाऊ नये. हा जो कॅन्सर आहे हा कॅन्सर जवळजवळ 95 ते 98% पूर्णच्या पूर्ण बरा होऊ शकतो. छोट्या लहान मुलाची ही शस्त्रक्रिया केलेली आहे, 2 वर्षाचं बाळ आहे, त्याच्या किडनी कॅन्सरचा तो इलाज केलेला आहे, त्याला किमोथेरपी दिली जाते, किडनीचा भागही वाचवला जातो आणि ही मुलं खूप चांगलं आयुष्य जगू शकतात. यानंतर आपण मूत्राशयाच्या कॅन्सरकडे येऊया. मूत्राशयाच्या कॅन्सरच्या बाबतीत आपल्याला लक्षणं सुरुवातीला काय सांगता येतील? लक्षणं किडनी कॅन्सरसारखीच मूत्राशयाची काही लक्षणं असतात आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रथम लक्षण असतं म्हणजे लघवीतून रक्त जाणे, रक्ताच्या गाठी जाणे आणि काही वेळा लघवीला वारंवार जावं लागणे, ओटीपोटात दुखणे, ही मूत्राशयाच्या कॅन्सरची लक्षणं असतात. आणि हा कॅन्सर ज्यांना टोबॅको आहे, स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, अशा लोकांच्यामध्ये हा कॅन्सर खूप जास्त असतो. गमतीची गोष्ट सांगायला हरकत नाही, जेव्हा मी परदेशामध्ये लंडन आणि केम्ब्रिजमध्ये शिकलो तेव्हा तिथे खूप स्त्रियांना मूत्राशयाचा कॅन्सरचे रुग्ण मला सापडायचे. आणि 98 साली भारतात आल्यानंतर मला असं वाटलं की भारतामध्ये स्मोकिंग नाही, टोबॅको नाही आहे, त्यामुळे स्त्रियांना कर्करोग नाही सापडणार. पण आपल्या भारतामध्ये इतकं वैविध्य आहे की सकाळी तंबाखूची मिश्री लावली जाते, तंबाखूचं सेवन केलं जातं. म्हणजे भारतामध्ये तर मी सरसकट स्त्रियांमध्ये सुद्धा खूप हे मूत्राशयाचे कॅन्सर आढळतात आपल्याला.
या ब्लॅडर कॅन्सरचे 2 प्रकार असतात. जे मूत्राशय असतं त्या मूत्राशयाच्या आवरणाशी मर्यादित असलेला एक कॅन्सर, त्याला आपण सुपरफिशियल किंवा नॉन मसल इन्व्हेसिव्ह म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार असतो तो मूत्राशयाच्या बाहेर जाणारा असतो. तर जो पहिला जो प्रकार असतो जो कॉमन आहे, इथे जे दिसतंय तुम्हाला ह्या मूत्राशयामध्ये हा जो कर्करोग आहे हा आपल्याला दुर्बिणीद्वारेच क्लिअर केला जातो. म्हणजे लेझर किरणाद्वारे दुर्बिणीद्वारे ही गाठ पूर्ण काढली जाते. पण याच्यामध्ये एक शक्यता अशी असते की हा कॅन्सर परत परत येऊ शकतो. आणि परत परत येऊ नये यासाठी मूत्राशयामध्ये काही ट्रीटमेंट केली जाते. ही ट्रीटमेंट किमोथेरपी असं नव्हे, पण ती इंट्राव्हसायकल इम्युनोथेरपी म्हणतो. आपण BCG ऐकलंय, कोरोनाच्या काळामध्ये पण BCGचं आपण ऐकलं खूप. जे BCG आपण वापरतो ट्युबरक्युलोसिससाठी, त्या BCGचा एक मात्रा आपण मूत्राशयामध्ये सोडतो आणि त्यांनी मूत्राशयाचा हा प्रकारचा कॅन्सर बरा व्हायला मदत होते. आता त्याच्यामध्ये डोसेस कसे वापरायचे, काय वापरायचे ह्याच्यावर मी तत्वप्रमाणे केले आहेत. आणि मला सांगायला आनंद होतो की इंटरनॅशनल ब्लॅडर कॅन्सर कन्सॉर्टियममध्ये हा आमचा ग्रुप आहे, याच्यामध्ये सुद्धा आम्ही याच्यावर खूप संशोधनाने काम केलेलं आहे. दुसरा जो प्रकार मी म्हटला मूत्राशयामध्ये, तो जो प्रकार असतो तो मूत्राशयाच्या आवरणातनं बाहेर जाणारा असतो. म्हणजे दुर्बिणीद्वारे केलेली शस्त्रक्रिया त्या रुग्णांना उपयोगी नाही पडत. तर अशा रुग्णांना मूत्राशय पूर्ण काढून टाकावं लागतं. आणि एक लक्षात घ्या, देवानी आपल्याला एकच मेंदू दिलाय, एकच हृदय दिलंय, एकच मूत्राशय दिलंय. आपण मेंदू रिप्लेस करू शकतो, हृदय कदाचित करू शकतो, पण जर मूत्राशय आपल्याला काढून टाकावं लागलं तर आपल्याला दुसरा पर्याय नाहीये. तो पर्याय आम्ही शोधलाय. आम्ही लहान आतड्यापासून मूत्राशय बनवतो. म्हणजे एका बाजूला कॅन्सरही बरा होतो आणि लहान आतड्यापासून मूत्राशयही बनवतो. मी थोडीशी माहिती दाखवतो. हे मूत्राशयाचा कर्करोग असलेलं मूत्राशय पूर्ण काढून टाकलंय. आणि मी सांगितल्याप्रमाणे इथे मूत्राशयाची जी पोकळी आहे इथे आपण करणार काय, काही वेळा पूर्वी काय असायचं की आतड्याचा भाग वापरला जायचा आणि बाहेर असे शरीरामध्ये एक पिशवी दिली जायची रुग्णांना. आणि ही रुग्णाला देणारी पिशवी क्वालिटी चांगलं असतं, लाईफ नाही असं नाही आहे, पण नथिंग वुड प्लीज एनीबडी हू हॅज अ ब्लॅडर इनसाइड. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही शस्त्रक्रियेची काही प्रात्यक्षिकं आहेत. हा लहान आतड्याचा भाग वापरून डॉक्टर स्टुडर म्हणून स्वित्झर्लंडमध्ये बर्नमध्ये आहे, त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं होतं. आणि हे जे मूत्राशय बनवतोय आपण, हे जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला मूत्राशय बनवलं जातं आतल्या आत आणि पेशंटला कुठेही बाहेर स्कार किंवा काही असत नाही. तर हे त्यातली नवसंजीवनी म्हणायला हरकत नाही मूत्राशयाच्या कॅन्सरसाठी. नक्कीच. तर मूत्राशयाच्या कॅन्सरमध्ये जर मूत्राशय काढून टाकावं लागलं तर छोट्या आतड्याच्या सहाय्याने नवीन मूत्राशय तयार करण्यात डॉक्टर मकरंद यांचा हातखंड आहे. आपण याविषयी आणखी माहिती घेणार आहोत. तसंच आणखी कोणत्या आधुनिक उपचार पद्धती आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. साम संजीवनीमध्ये डॉक्टर मकरंद खोचीकर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, मूत्राशयाचा कॅन्सर कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना होऊ शकतो? मूत्राशयाचा कॅन्सर सर्व प्रकारच्या सर्व वयाच्या रुग्णांना होऊ शकतो. लहान मुलांच्यामध्ये पण मूत्राशयामध्ये कॅन्सर होऊ शकतो. तो सार्कोमा नावाचा आजार असतो, तो खूप रेअर आहे. पण सर्वसाधारण 40 पासून वयाच्या 80-90 पर्यंत सुद्धा मूत्राशयामध्ये कॅन्सर होऊ शकतो. आता हा जो मूत्राशयाचा कॅन्सर आहे याच्यावर उपचार कोणकोणते आधुनिक उपलब्ध आहेत तुमच्याकडे? आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण लेझर किरणांनी उपाय करतो, मूत्राशय काढून नवीन मूत्राशय बनवतो आणि नवसंजीवनी जर विचार केला तर काही वेळा इम्युनोथेरपी म्हणतो आपण. पूर्वी किडनी कॅन्सर सारखंच मूत्राशयाच्या कॅन्सरमध्ये जर 4थी स्टेज असेल त्या 4थ्या स्टेजला आपण युजली काही करू शकत नसू. पण आता इम्युनोथेरपी खूप चांगल्या पद्धतीने आली आहे आणि या लोकांचं आयुष्यमान पण खूप चांगलं त्यांनी वाढलेलं आहे. अच्छा, आणखी एक आता आपण आणखी एका प्रकारचा कॅन्सर म्हणजे ज्याला म्हणतात की सेफेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर. तर मुळात या कॅन्सरविषयी थोडंसं आम्हाला सांगा. सर्वात प्रथम तुम्ही म्हणाला की सेफर कॅन्सर, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व युरोलॉजिकल कॅन्सर्स आता या ट्रीटमेंट प्रणालींनी सेफ झालेले आहेत. प्रोस्टेट ग्रंथी ह्याची थोडीशी माहिती मी सर्व श्रोत्यांना देतोय. प्रोस्टेट ग्रंथी ही सर्व पुरुषांना असते. मूत्राशयाच्या तोंडाला ही ग्रंथी असते आणि ह्या इंद्रियातून लघवी बाहेर पडते. साधारण 40 नंतर या ग्रंथीमध्ये वाढ व्हायला लागते. ही वाढ 3 प्रकाराने होते. एक ती वयपरत्वे वाढते, दुसरी म्हणजे वयपरत्वे वाढून त्यामुळे काही कॅन्सरचा संसर्ग असू शकतो, आणि तिसरी म्हणजे या ग्रंथीमध्ये वाढून इन्फेक्शन्सही होऊ शकतात.
अच्छा. असे 3 वेगवेगळे प्रोस्टेट ग्रंथीचे आजार आहेत. आता यातला नेमका कुठला आजार झाला हे बघण्यासाठी पेशंटला तपासायची गरज असते. पेशंटला एक PSA नावाची तपासणी असते, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन म्हणून. 30 वर्षापूर्वी या प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजनचा शोध लागला. डॉक्टर स्टेमी म्हणून आहेत, त्यांनी हा शोध लावला आणि त्यानंतर उत्क्रांती झाली प्रोस्टेट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये. तर शारीरिक तपासणी आम्ही करतो, PSA नावाची टेस्ट करतो आणि त्यानंतर या प्रोस्टेट कॅन्सरचं आपण निदान करतो. अच्छा अच्छा. सर्वसाधारणमध्ये फॅमिली हिस्ट्री असेल, वडिलांना प्रोस्टेट कॅन्सर असेल तर मुलांना होण्याची शक्यता असते, भावांना असेल तर भावांना पण होऊ शकतो. फॅटी डाएट, वेस्टर्न लाईफस्टाईल, ओबेसिटी, नॉन व्हेजिटेरियन फूड आणि फॅमिली हिस्ट्री ऑफ कॅन्सर ह्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा आजार होऊ शकतो. अच्छा. इन्सिडन्स जर तुम्ही म्हणाला तर एक इंटरेस्टिंग मी स्टडी सांगतो. अमेरिकेमध्ये रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झालेल्या लोकांची जेव्हा ॲटॉप्सी होते किंवा पोस्टमॉर्टम होतं तेव्हा त्याच्यामध्ये वय 50 असेल तर 50% लोकांना सूक्ष्म स्वरूपात प्रोस्टेट कॅन्सर आढळला होता. वय 60 असेल तर 60% लोकांना सूक्ष्म स्वरूपात प्रोस्टेट कॅन्सर आढळला होता. 70 असेल तर ते 70%, 80 असेल तर 80%. मी जेव्हा भारतात परत आलो तेव्हा प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण नगण्य असे लोक म्हणायचे. आणि प्रोस्टेट कॅन्सर काही वाढणार नाहीये, हा स्लो ग्रोईंग आहे, अशी एक थोडीशी जुनी कल्पना होती. पण साधारण PSA आल्यापासून, सर्जरीची उत्क्रांती झाल्यापासून प्रोस्टेट कॅन्सर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आढळतो हे आपल्याला दिसतंय, स्क्रीनिंग असल्यामुळे किंवा वेस्टर्न लाईफस्टाईल असेल. या प्रोस्टेट कॅन्सरचे काही 4 टप्पे असतात. एक पहिला म्हणजे प्रोस्टेट कॅन्सरशी मर्यादित असतो, जो मी चित्रामध्ये दाखवतोय. साधारण दुसरा एक टप्पा असतो प्रोस्टेट ग्रंथीचा, साधारण तो प्रोस्टेट ग्रंथीशी थोडा बाहेर जातो. तिसरा म्हणजे तो थोडा सौम्य स्वरूपात बाहेर गेलेला असतो आणि चौथा म्हणजे तो शरीरात पसरलेला असतो. उतार वयातली पाठदुखी किंवा कंबरदुखी ही वयपरत्वे कंबरदुखी आहे असं कृपया समाजाने किंवा रुग्णांनी म्हणून घेऊ नये. कारण कॉमन प्रेझेंटेशन आजही इंडियामध्ये स्टेज 4 प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो, जो हाडामध्ये आणि मणक्यामध्ये पसरून उतारवयातल्या लोकांना बॅकएक सुरू होते. आणि म्हणून जी मगाशी उत्क्रांती मी म्हणालं की साधारण 50 नंतर 60 नंतर हेल्थ चेकअपमध्ये PSA टेस्ट ही करावी, युरोलॉजिस्टला दाखवावं आणि त्यानंतर आपण काही वेळा MRI करतो, मल्टीपॅरामेट्रिक MRI म्हणतो, बोन स्कॅन म्हणतो, पेट स्कॅन म्हणतो. ह्या तपासण्या करून प्रोस्टेट कॅन्सरचं निदान केलं जातं. प्रोस्टेट कॅन्सरच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे प्रमाण नक्की वाढलं आहे का? म्हणजे संशोधनात याची काही कारणं समोर आली आहेत का? नक्कीच प्रमाण वाढलं हे मात्र नाकारता येण्यासारखं नाही आहे. साधारण पूर्वी म्हणायचो की साधारण आपल्या भारतामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतपत सडाफनं ऑर्गन कन्फाईन प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे अतिशय मर्यादित स्वरूपात प्रोस्टेट कॅन्सर सापडतील. पण आमचा जो डेटा बघितला गेल्या 30 वर्षातला, माझा 10 वर्षातला परदेशातला आणि आत्ता साधारण 25 वर्षातला, तर दरवर्षी गणिक आम्हाला प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय आम्हाला. आणि ह्याचं कारण पाश्चात्य जीवनशैली. दुसरं म्हणजे आपल्याकडचं आयुष्यमान पण वाढलेलं आहे. पूर्वी आपल्याकडे 50 आणि 60 एवढीच आयुष्य मर्यादा होती. आता आयुष्य मर्यादा जवळजवळ 70, 80, 90 या घरात गेलेली आहे. त्यामुळे टोबॅको आहे, स्मोकिंग आहे, वेस्टर्न लाईफस्टाईल आहे, फॅटी फूड आणि फॅमिली हिस्ट्री या कारणामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा आजार होतो. एखाद्या रुग्णाला कसं कळावं की म्हणजे त्याची लक्षणं काय आहेत किंवा निदानाच्या दृष्टीने कुठल्या काही तपासण्या केल्या जातात याबद्दल एक थोडक्यात सांगा. निदानासाठी जर म्हणाल, जर तुमच्या फॅमिलीमध्ये जर हिस्ट्री असेल प्रोस्टेट कॅन्सरची, वयपरत्वे वाढणारा प्रोस्टेट कॅन्सर नव्हे पण नेहमीची जर फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर प्रोस्टेट कॅन्सरचा आजार असेल, ब्रेस्ट कॅन्सरचा आजार असेल, तर अशा फॅमिलीतल्या लोकांनी 50 नंतर युरोलॉजिस्टकडे जाऊन शारीरिक तपासणी करून घ्यावी, PSA नावाची तपासणी करून घ्यावी, ब्लड टेस्ट, आणि त्यानंतर सोनोग्राफी करून घ्यावी. ही मिनिमम टेस्ट करावी. लक्षणं जर तुम्ही मला विचारली तर वयपरत्वे वाढणारी जी प्रोस्टेट ग्रंथी असते त्याची लक्षणं असतात लघवीची धार बारीक होणे, लघवीला रात्री वारंवार उठायला लागणे. इनफॅक्ट इंटरेस्टिंगली बरेचसे पेशंट्स असतात त्यांच्या वाईफ्स, त्यांच्या बायका येऊन सांगतात माझी झोप होत नाही आहे कारण हे रात्रीवर सारखे उठत असतात लघवीला. त्यामुळे लघवीला होणारी फ्रिक्वेन्सी, लघवीची धार बारीक होणे, लघवीला खूप वेळ लागणे ही त्याची कॉमन लक्षणं असतात. पण मी सांगितल्याप्रमाणे काही वेळा सूक्ष्म स्वरूपात असलेला कॅन्सर कोणतीही लक्षणं नसतात आणि रुटीन स्क्रीनिंगमध्ये ते आपल्याला सापडतं. युरोलॉजिकल सगळ्या प्रकारच्या कॅन्सर्सपासून आपल्याला लांब राहायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही प्रेक्षकांना जाता जाता काय संदेश द्याल? प्रेक्षकांना माझा सल्ला हा आहे
की लाईफ इज गिवन टू अस ओनली वन्स, येस. ट्राय अँड मेक मोस्ट ऑफ इट. हेल्दी लाईफस्टाईल ह्याच्यासारखं दुसरं काही नाही. एक्झरसाइज, डाएट, मेडिटेशन, इट हेल्प्स. नॉन वेस्टर्न लाईफस्टाईल म्हणजे म्हणण्याचा हेतू वेस्टर्नच्या चांगल्या गोष्टी आपण नक्कीच घ्याव्यात, पण आय थिंक फॅटी फूड, ॲनिमल प्रॉडक्ट्स आणि या सगळ्यांनी तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. सर्वात शेवटची गोष्ट स्मोकिंग, टोबॅको. दीज आर द मेन किलर्स and these are the most sort of important sort of factors for developing urological cancers. पण स्मोकिंग नको, अल्कोहोल नको, टोबॅको नको, वजन नियंत्रणात ठेवा, हेल्दी लाईफस्टाईल आणि एक्झरसाइज आणि प्लेंटी ऑफ वॉटर. आपण युरोलॉजीचं बोलतोय तर पाणी भरपूर पिलं पाहिजे आणि या सगळ्या कारणांनी युरोलॉजिकल कॅन्सर होण्याची शक्यता कदाचित ते एक प्रमाण पण डॉक्टर आम्हाला सांगा, कारण कुठल्या वेळेत कुठल्या पद्धतीने पाणी प्यायचं हे सुद्धा लोकांना माहित नव्हतं. सगळ्या लोकांनी म्हणजे ज्यांना ज्यांना आम्ही भेटतो ते लोक प्रश्न विचारतात, नेमकं पाणी मी किती प्यावं. तर सर्वसाधारण गणित असं आहे की सर्वसाधारण 24 तासामध्ये आपल्याला किती युरिन होते ह्याचा जर आपण अंदाज घेतला, समजा जर आपल्याला 24 तासामध्ये 2 लिटरपर्यंत युरिन होत असेल तर ॲडिशनल जो लॉस असतो आपल्याला तो सबस्टिट्यूट करायसाठी साधारण 2.5 ते 3 लिटर एवढं लिक्विड आपल्या शरीरामध्ये जायला पाहिजे. नुसतंच पाणी नव्हे, त्याच्यामध्ये असलेले ज्युसेस, टी, कॉफी ह्याचा अंतर्भाव असायला पाहिजे. तर सर्वसाधारण आय वुड से तुमचा 24 तासामध्ये युरिन आउटपुट किती आहे बघा, यू ॲड अबाउट 500 cc इन दॅट आणि दॅट इज गुड युरिन इनटेक फॉर युअर किडनीज अँड ब्लॅडर. नक्की सर, आपण पाहिलं की मूत्राशय तसंच किडनी या सगळ्या कॅन्सरच्या बाबतीत, एकंदरीतच सगळ्या युरोलॉजिकल कॅन्सरच्या बाबतीत तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत ते नंबर तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि तुम्हाला जर काही शंका असतील किंवा तुम्हाला डॉक्टर मकरंद खोचीकर यांना भेटायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना भेटू शकता. या नंबर्सद्वारे अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिली, खूप माहितीपर सेशन होतं, त्यासाठी खूप खूप आभार. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह, नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.